आमच्या जनहित न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर। अंबरनाथचा सर्वांगीण विकास हेच माझे ध्येय, शिवसेना उमेदवार अल्पनाताई गोरे यांचा निर्धार। अंबरनाथ नगर परिषद निवडणुकीचे बिगुल वाजले असून प्रभाग क्रमांक 14 ब मधील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे। या प्रभागातून शिवसेनेच्या शिंदे गट युती अधिकृत उमेदवार सौ अल्पनाताई योगेश गोरे रिंगणात असून त्यांच्या प्रचाराला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। जनसेवेचा वारसा आणि विकासाची दृष्टी घेऊन त्या निवडणुकीला सामोरे जात आहेत। त्यांच्याशी केलेल्या खास मुलाखतीचा हा गोषवारा। मुलाखती दरम्यान बोलताना अल्पनाताई म्हणाले की गेल्या अनेक वर्षांपासून गोरे परिवार सामाजिक कार्यात सक्रिय आहे। योगेश गोरे यांच्या माध्यमातून आम्ही प्रभागातील प्रत्येक सुखदुःखात सहभागी झालो आहोत। हाच जनसंपर्क आणि नागरिकांचा आमच्यावर असलेला विश्वास हीच माझी मोठी ताकद आहे। प्रभागाच्या विकासाचा आराखडा मांडताना त्यांनी काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर प्रकाश टाकला। प्रभागातील काही भागांत जाणवणारी पाण्याची समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी नवीन जलवाहिन्यांचे जाळे निर्माण करणे, स्वच्छता आणि आरोग्य अंतर्गत रस्ते चकाचक ठेवण्यासोबतच कचरा व्यवस्थापनावर भर देणे, महिलांसाठी बचत गटांच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे आणि त्यांच्या आरोग्यासाठी विशेष शिबिरे आयोजित करणे। मुलाखतीच्या शेवटी अल्पनाताईंनी मतदारांना भावनिक आवाहन केले। त्या म्हणाल्या, प्रभाग 14 ब हा माझा परिवार आहे। या परिवाराच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी मला आपली सेवा करण्याची एक संधी द्यावी। धनुष्यबाण या चिन्हासमोरील बटन दाबून मला प्रचंड बहुमताने विजयी करावे। अल्पनाताई या सुशिक्षित आणि सुस्वभावी उमेदवार आहेत। त्या घराघरातील प्रश्नांची जाण ठेवतात, त्यामुळे त्यांना महिला वर्गाचा मोठा पाठिंबा मिळत आहे। ताई, आपला परिचय सांगाल? नमस्कार, मी प्रभाग क्रमांक 14 ब ची अधिकृत उमेदवार सौ अल्पना योगेश गोरे आणि माझ्या पॅनलमध्ये आपल्या नगराध्यक्षपदासाठी सौ मनीषा अरविंद वाळेकर आणि माझ्या सोबतीला असलेले नगरसेवक संदीप वसंत भराडे हा आमचा तिघांचा पॅनल आहे। त्या पॅनलमधून मी अल्पना योगेश गोरे ही उभी आहे। अंबरनाथ सार्वत्रिक निवडणूक यामध्ये उमेदवारी लढवत आहात, तर ही प्रेरणा कशी मिळाली तुम्हाला? मला ही प्रेरणा माझे पती योगेश गोरे यांच्याकडून मिळाली। आमच्या आदरणीय वहिनी साहेब आहेत, अण्णा असतील, त्यांच्याकडून मिळाली। कारण माझे पती शिवसेनेचे पहिल्यापासून शिवसैनिक म्हणून एक छोटा कार्यकर्ता म्हणून काम करत आलेले आहेत आणि त्यांचा प्रत्येक कुठल्या ना कुठल्या कामामध्ये सहभाग असायचा। शिवसेनेची एवढी कामं आहेत, त्या प्रत्येक कार्यात कुठलाही कार्यक्रम असू दे विभागातला ते असायचे त्यात आणि त्यातही माझा छोटा मोठा सहभाग असायचा आणि त्यांच्या ह्या सगळ्या सहभागातून माझा सहभाग वाढत गेला। त्यांच्या ह्या प्रत्येक कार्यक्रमातून अशा प्रकारे मला एक आवड निर्माण झाली आणि आमच्या घरी पहिल्यापासून माझ्या सासूबाई प्रौढ शिक्षण चालवायच्या, त्यामुळे लोकांची वर्दळ होती। त्या पहिल्यापासून त्यांनी समाजोपयोगी कामं केलेली आहेत, त्यांनी शिवण क्लासेस घेतलेले आहेत, त्यामुळे लोकांचा राबता असायचा आणि अशा छोट्या मोठ्या ह्याच्यातून त्या जेव्हा सांगायच्या, लोकांची वर्दळ असायची, छोटे मोठे लोकांचे काही प्रॉब्लेम्स असायचे, ते माझे पती, माझ्या सासूबाई, सासरे हे नेहमी त्यांच्यासाठी काम करत राहिलेले आहेत, त्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत राहिलेले आहेत आणि मलाही अशा समाजकार्याची आवड निर्माण झाली आणि आमच्या पक्षाचे शिवसेना चे शहर प्रमुख अरविंद वाळेकर हे नेहमी महिलांसाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करत असतात। आमच्या लाडक्या मनीषा वहिनी मंगळागौर असू दे किंवा नवरात्रीमध्ये जो विभागात दांडियाचा कार्यक्रम असतो नवरात्रीचा, तो घेत असतात। शिवजयंती असू देत आणि हुरडा पार्टी असे विविध कार्यक्रम महिलांसाठी आयोजित करत असतात। त्या छोट्या मोठ्या कार्यक्रमात मी एक कार्यकर्ता म्हणून जाण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी आज मला ही संधी उपलब्ध करून दिलेली आहे। माझ्या या सगळ्या सहभागामुळे, माझे पती त्यांनी केलेल्या कामामुळे मला ही त्यांनी संधी उपलब्ध करून दिली असं मी म्हणेन। आपण नागरिकांना काय संदेश देऊ इच्छिता? मी नागरिकांना हा संदेश देऊ इच्छिते, या अंबरनाथ मध्ये फक्त आणि फक्त शिवसेनेचीच सत्ता स्थापित झालेली आहे। आधीही शिवसेनेचाच भगवा नगरपालिकेवर फडकत होता आणि तो तसाच राहील। यासाठी प्रत्येक नागरिकांनी येत्या 20 तारखेला जास्तीत जास्त संख्येने मतदान करावे आणि महिलांचा सहभाग त्यात वाढावा। कारण आम्ही सावित्रीच्या लेकी आहोत आणि आज 50% आरक्षण जाहीर झालेलं आहे आणि मला त्या माध्यमातून
ही संधी भेटली, उमेदवारी मिळाली शिवसेना पक्षाची, तर मी माझ्या प्रत्येक महिलेला, प्रत्येक माता भगिनींना माझ्या सोबत घेऊन आज आम्ही घरातील एक गृहिणी म्हणून प्रवास करत असू, पण तो प्रवास माझा नगरपालिकेपर्यंत होईल आणि प्रत्येक वरच्या पातळीवर महिला ही कशी जाईल आणि महिलांच्या पंखांमध्ये अजून कसं बळ येईल यासाठी मी प्रयत्न करणार आहे. आणि प्रत्येक महिलेला मी आव्हान करीन, प्रत्येक शिवसैनिकाला, प्रत्येक नागरिकाला हे आवाहन करेन की तुम्ही मतदान रूपी जे काही आहे तुमचा जोगवा तो 20 तारखेला आमच्या पदरात टाकायचा आहे आणि जास्तीत जास्त मतांनी शिवसेनेला निवडून द्यायचं आहे. आमच्या लाडक्या नगराध्यक्ष पदाच्या दावेदार मनीषा वहिनी या सक्षम महिला असतील, एक सावित्रीची लेक असेल आणि त्यांच्या पाठीमागे आम्ही सावित्रीच्या सगळ्या लेकी उभ्या राहणार आहोत आणि सगळ्यांनी भरभरून मत त्यांना द्यावं अशी मी अपेक्षा करते. नमस्कार, माझं नाव योगेश माणिक गोरे. मी शिवसेना पक्षामध्ये कार्यरत आहे आणि उपविभाग प्रमुख माझ्याकडे पद आहे. त्या पदामार्फत मी घाडगेनगर, भेंडीपाडा, बुवापाड्यामध्ये आता सध्या कार्यरत काम करत आहे. येणाऱ्या 20 तारखेला प्रभाग क्रमांक 14मधून संदीप बराडे आणि माझी मिसेस अल्पना योगेश गोरे ह्या 2 उमेदवार आहेत आणि नगराध्यक्ष पदासाठी मनीषाताई वाळेकर ह्या उमेदवार आहेत. तर सर्वांना एक आव्हान आहे, येणाऱ्या 20 तारखेला धनुष्यबाणासमोरचं बटन दाबून प्रचंड बहुमताने निवडून द्या ही विनंती करतो. अल्पना ही माझी मैत्रीण आहे, अल्पना योगेश गोरे. पण आम्हाला खरोखर ही प्रेरणा आहे ना मनीषा वहिनीमुळे मिळाली आहे आणि ही मैत्रीण आमची आणि योगेश भाऊ आम्ही सगळे मिळून खूप समाजकार्य करतो. तर आम्हाला असं वाटलं की महिलांचं आरक्षण पडलं आहे तर आमच्या मैत्रिणीला चान्स भेटला तर आम्हाला खूप अभिमान वाटला. आम्ही तिला प्रोत्साहन दिला की तू उभी राहा, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत. आमच्या जनहित न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर.